नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान प्रकरण 13 ध्वनी या धड्यातील रिकाम्या जागा भरा हे प्रश्न स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका आणि प्रत्येक उत्तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे टिंबटिंब होणे गरजेचे असते. योग्य उत्तर आहे कंपन. जेव्हा एखादी वस्तू जलद हालचाल करते तेव्हा ती कंपन करते. या कंपनांमुळेच ध्वनी तयार होतो. कंपन थांबले की आवाजही थांबतो. प्रश्न क्रमांक 2. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो त्या वस्तूला टिंबटिंब म्हणतात. योग्य उत्तर आहे ध्वनिस्त्रोत. ज्या ठिकाणाहून आवाज सुरू होतो त्याला ध्वनिस्त्रोत म्हणतात. उदाहरणार्थ गिटारची तार किंवा तबल्याचा पडदा. प्रश्न क्रमांक 3. ध्वनी, नाद व आवाजाची निर्मिती व प्रसारण यांच्या विज्ञानाला टिंबटिंब म्हणतात. योग्य उत्तर आहे ध्वनिशास्त्र, ॲकॉस्टिक्स. ध्वनी कसा तयार होतो आणि कसा पसरतो याचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला ध्वनिशास्त्र म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. ध्वनीची तीव्रता टिंबटिंबमध्ये मोजतात. योग्य उत्तर आहे डेसिबल. जसं वजन किलोग्राममध्ये मोजतो तसंच आवाजाची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. जास्त डेसिबल म्हणजे मोठा आवाज. प्रश्न क्रमांक 5. ध्वनीच्या प्रसारणासाठी टिंबटिंब आवश्यक असते. योग्य उत्तर आहे माध्यम. हवा, पाणी किंवा घन पदार्थाशिवाय ध्वनी प्रवास करू शकत नाही. निर्वात पोकळीत आवाज ऐकू येत नाही. प्रश्न क्रमांक 6. आपल्या घशातील टिंबटिंबमधील ध्वनितंतूंच्या कंपनांमुळे आवाज येतो. योग्य उत्तर आहे स्वरयंत्र. स्वरयंत्रात ध्वनितंतू असतात. ते कंपन केल्यामुळे आपण बोलू शकतो. प्रश्न क्रमांक 7. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनितंतूंच्या टिंबटिंबवर अवलंबून असतो. योग्य उत्तर आहे ताठरपणावर. ध्वनितंतू ताठ किंवा सैल असतील तर आवाजाचा सूर बदलतो. जसे गिटारची तार ताणल्यावर सूर बदलतो. प्रश्न क्रमांक 8. जो ध्वनी ऐकण्यास त्रासदायक असतो त्याला टिंबटिंब म्हणतात. योग्य उत्तर आहे गोंगाट, नॉईज. गोंगाट कर्कश आणि अनियमित असतो. तो आपल्या एकाग्रतेला त्रास देतो. प्रश्न क्रमांक 9. सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या त्रासाला आपण टिंबटिंब म्हणतो. योग्य उत्तर आहे ध्वनी प्रदूषण. मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो, म्हणून याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. पक्ष्यांचा किलबिलाट हा टिंबटिंब ध्वनीचे उदाहरण आहे. योग्य उत्तर आहे मंजूळ किंवा श्राव्य ध्वनी. हा आवाज कानांना गोड वाटतो आणि आनंद देतो, तो गोंगाट नाही. विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेसाठी फार महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.